मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट मेथीची भाजी रेसिपी। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत सगळ्यांची आवडती पौष्टिक आणि चवीला अप्रतिम लागणारी मुगाची डाळ घालून मेथीची भाजी। ही भाजी डब्यासाठी किंवा गरम गरम भाकरीसोबत खायला एकदम उत्तम बेत आहे। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया। कशी बनवायची ते अगदी सोपी पद्धतीला लागणारं साहित्य बघूया आपण। मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। अगोदरच मेथीच्या भाजीसाठी मुगाची डाळ भिजू घातलेली आहे आणि 5-6 लसूण पाकळ्या घेतलेत। आता आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया लसूण आणि मिरची। डाळ मी 2दा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। मिक्सरमधून ठेचा पण काढून झालेला आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता आपण 2 पळ्या तेल टाकून घेऊया। तेल छान प्रकारे आपलं गरम झाले। आता आपण जिरे टाकून घेऊया। जिरे मोहरी छान तडतडले की आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकून घेऊया। मस्त आपल्याला तळू द्यायचे तेलामध्ये 2-3 मिनिटे। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। खास टिप सांगणार आहे, म्हणजे आपण कधी पण मेथीची भाजी बनवताना मस्त आता आपलं तळलेलं आहे। आता आपण त्याच्यात मेथी टाकून घेऊया आणि मुगाची डाळ करून घ्यायचे आपल्याला। सर्व मिक्स करून घ्यायचंय। कधी पण खास टिप लक्षात राहू द्यायची, मेथीच्या भाजीमध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही। मेथीला आपोआप पाणी सुटतं, त्याच्यामुळे बघा मेथीच्या भाजीला कसं पाणी सुटलेलं आहे मैत्रिणींनो। कधी पण झाकण ठेवायचं नाही, कारण का भाजी बरोबर हे होत नाही झाकण ठेवल्या। असंच 5-10 मिनिटं मंद आचेवर आपल्याला मेथीची भाजी छान शिजवून घ्यायची आहे। अगदी गावाकडे चुलीवर बनवतात ना, तशीच बनणार आहे मेथीची भाजी आपली। बघा भाजीला कसं पाणी सुटलंय, बिलकुल मी थेंबभर पण पाणी याच्यामध्ये टाकलं नाहीये। अगदी डब्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे, झटपट तयार होणारी ही मेथीची भाजी। खूप बायका मेथीची भाजी बनवताना हेच चुका करतात की भाजीला फोडणी दिलं की पाणी टाकतात आणि वरती झाकण लावून ठेवतात। अजिबात आपल्याला तसं करायचं नाहीये। आपल्याला असंच मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे भाजी, कारण का जास्त भाजी शिजलेली पण डाळ शिजलेली पण खायला टेस्ट नाही लागणार। बघा किती मस्त आपली मेथीची भाजी डाळ टाकून शिजली आहे मैत्रिणींनो। मस्त आपली गरमागरम मेथीची भाजी तयार आहे मैत्रिणींनो। अगदी परफेक्ट कमी वेळेत तयार होणारी डब्यासाठी मेथीची भाजी तयार आहे मैत्रिणींनो। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा। असे व्हिडिओ पाहण्यासाठी आदिती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।